मित्रांनो, आज आपण बघणार आहोत मराठी व्याकरणचे काही प्रश्न। महाराष्ट्र वनरक्षकमध्ये मराठी व्याकरणचे 15 प्रश्न विचारले जातात। आणि मित्रांनो, आज आपण मराठी व्याकरणचे 15 प्रश्न बघणार आहोत आणि 15 प्रश्नांपैकी तुम्हाला किती येते ते बघा, सोडवून बघा, जेणेकरून तुम्हाला वनरक्षकमध्ये किती मार्क येऊ शकतात ते तुम्हाला कळेल। ठीक आहे, चला सुरू करूयात। प्रश्न क्रमांक 1, पूजा जोडीने येणारा शब्द आहे, शोधा। जोडीने येणारा शब्द आहे पहिला आरती, दुसरा अर्चा, तिसरा तीर्थ आणि चौथा प्रसाद। पूजा, पूजाचा जोडीने येणारा शब्द बघा, उत्तर आहे 2, अर्चा। प्रश्न क्रमांक 2, निश्चित, निश्चित या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधायचा आहे। निश्चितचा विरुद्धार्थी शब्द काय आहे बघा, पहिला निष्फळ, दुसरा वर्ज्य, तिसरा निश्चयी, चौथा चिंताग्रस्त। उत्तर काय येईल? उत्तर आहे चौथा, चिंताग्रस्त। प्रश्न क्रमांक 3, कोणाची बाजू न घेता न्याय देणारा या शब्दसमूहाबद्दल एक शब्द कोणता आहे? पहिला आहे निगर्वी, दुसरा आहे निरपराध आणि तिसरा आहे निःपक्षपाती आणि चौथा आहे निरागस। उत्तर काय येईल? उत्तर आहे तिसरा, निःपक्षपाती। प्रश्न क्रमांक 4, मडक्यांची टिंबटिंब रचलेली होती समूहवाचक शब्द कोणता आहे? पहिला आहे उतरंड, दुसरा आहे रास, तिसरा आहे चढत आणि चौथा आहे चवड। टाइम आहे तुम्हाला। उत्तर आहे पहिला, उतरंड। प्रश्न क्रमांक 5, अचूक शब्द कोणता आहे? पहिला पनिग्रहण, दुसरा पाणीग्रहण, तिसरा पाणीग्रहण आणि चौथा पाणीग्रहण। दुसरा, तिसरा, चौथा प्रश्नाचा उच्चार सारखा येत आहे, पण आपल्याला अचूक शब्द कोणता आहे ते बघायचं आहे। अचूक शब्द निवडायचा आहे। उत्तर आहे 4। प्रश्न क्रमांक 6, आपण कंसमध्ये दिलेला आहे, आपण उद्या आमच्याकडे याल का? कंसातील शब्दाची जात ओळखा। कंसमध्ये जो आपण लिहिलेला आहे ना, त्याची जात कोणती आहे ते बघायचे आहे, ते शोधायचं आहे। पहिला अव्यय, दुसरा सामान्य नाम, तिसरा विशेषण, चौथा सर्वनाम। उत्तर आहे चला, याचा उत्तर आहे चौथा, सर्वनाम। आपण हे सर्वनाम आहे। तो बहुधा घरी असावा यातील क्रियापदाचा अर्थ ओळखा। पहिला संकेतार्थी, दुसरा विद्यार्थी, तिसरा नकारार्थी आणि चौथा आज्ञार्थी। तो बहुधा घरी असावा ओळखायचा आहे क्रियापदाचा अर्थ। दुसरा आहे विद्यार्थी। प्रश्न क्रमांक 8, पुढीलपैकी अचूक वाक्यरचना कोणती आहे? पहिला, आमच्या शाळेला आमचे गाव विद्या मंदिर असे मानते। दुसरा, विद्या मंदिर आमचे असे गाव आमच्या शाळेला मानते। तिसरा, आमचे विद्या मंदिर गाव शाळेला आमच्या असे मानते। चौथा, शाळेला आमचे गाव आमच्या विद्या मंदिर असे मानते। आपल्याला अचूक वाक्य बघायचं आहे। उत्तर आहे पहिला, आमच्या शाळेला आमचे गाव विद्या मंदिर असे मानते। प्रश्न क्रमांक 9, व्याध या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा। व्याध
याचा समानार्थी शब्द बघायचा आहे. पहिला सारथी, दुसरा व्यास, तिसरा वाघ आणि चौथा पारधी. उत्तर आहे व्याध या शब्दाचा समानार्थी शब्द चौथा पारधी. येते का बरोबर? प्रश्न क्रमांक 10. पळसाला पाने तीनच म्हणीचा अर्थ सांगायचा आहे. पळसाला पाने तीनच. पहिला आहे एकाच माळेचे मणी, दुसरा आहे थेंब थेंब तळे साचे आणि तिसरा आहे हजीर तो वजीर आणि चौथा आहे उंदराला मांजर साक्ष. पळसाला पाने तीनच म्हणीचा अर्थ उत्तर आहे पहिला एकाच माळेचे मणी. प्रश्न क्रमांक 11. डबघाईस येणे वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखायचा आहे. बघा, पहिला आहे डंका वाजवणे, दुसरा आहे औकाडा येणे, तिसरा आहे ठाव लागणे आणि चौथा आहे वठणीवर आणणे. डबघाईस येणे वाक्प्रचाराचा अर्थ ओळखायचा आहे. दुसरा आहे औकाडा येणे. प्रश्न क्रमांक 12. तारुण्य या भाववाचक नामाचा मूळ शब्द ओळखा. तारुण्य या भाववाचक नामाचा मूळ शब्द ओळखायचा आहे. पहिला आहे तारा, दुसरा आहे तरुण आणि तिसरा आहे तारण, चौथा आहे तरु. उत्तर काय येईल? उत्तर आहे बघा 2 तरुण. प्रश्न क्रमांक 13. चांगले शिक्षण मिळावं म्हणून तो शहरात गेला. म्हणून हा शब्द कोणत्या अव्ययाचा प्रकार आहे? पहिला केवळ प्रयोगी अव्यय, दुसरा क्रियाविशेषण अव्यय आणि तिसरा शब्दयोगी अव्यय, चौथा उभयान्वयी अव्यय. कंसमध्ये दिलेला आहे म्हणून ह्या अव्ययाचा कोणता प्रकार आहे? टाईम आहे तुम्हाला. उत्तर आहे चौथा उभयान्वयी अव्ययी. प्रश्न क्रमांक 14. तिला 5 भाषा सहजपणे बोलता येतात. या वाक्यामधील विशेषण ओळखायचं आहे. तिला 5 भाषा सहजपणे बोलता येतात. वाक्यामधील विशेषण ओळखा. पहिला तिला, दुसरा भाषा, तिसरा 5 आणि चौथा येतात. चौथा आहे येतात. विशेषण काय आहे? 5. 1 2 3 4 5 हे विशेषणमध्ये येतात. प्रश्न क्रमांक 15. त्याचे अभिनयाने आमचे डोळे भरले. या वाक्यातील क्रियापद ओळखायचं आहे. पहिला आहे भरले, दुसरा आहे डोळे, तिसरा आहे त्याच्या आणि चौथा आहे अभिनय. क्रियापद ओळखायचं आहे. त्याचे अभिनयाने आमचे डोळे भरले. या वाक्यातील क्रियापद ओळखा. शेवटचा प्रश्न आहे हा. उत्तर आहे पहिला भरले. तर मित्रांनो, महाराष्ट्र वनरक्षकमध्ये अशा प्रकारे मराठी व्याकरणचे 15 प्रश्न विचारले जातात आणि 15 प्रश्नांपैकी तुम्हाला किती गुण मिळाले किंवा तुमचे किती प्रश्न बरोबर आले ते कमेंटमध्ये सांगा.